Hello student, today we are going to study the regulation of kidney from the topic excretion and osmoregulation. The function of kidney, it is regulated by 5 different types of the hormone which are secreted by hypothalamus, juxtaglomerular apparatus and the heart, where these 3 parts secrete 5 types of the hormones. These are, first it is called as ADH, second one that is renin, number 3 angiotensin, number 4 that is aldosterone, and number 5 that is A and F. So regulation of kidney, it is done by 5 different types of the hormones like ADH, second renin, number 3 angiotensin, number 4 aldosterone and number 5 ANF. आता आपण हे 5 जे हार्मोन आहेत हे किडनीचं फंक्शन किंवा रेग्युलेशन ऑफ किडनी कशा प्रकारे करतात हे आपण वन बाय वन बघणार आहे. तर फर्स्ट एडीएच. एडीएच म्हणजे काय? अँटी डायुरेटिक हार्मोन. एडीएच म्हणजे काय? इट इज अँटी डायुरेटिक हार्मोन विच इज अगेन्स्ट द डायल्यूट युरिन विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ व्हॅसोप्रेसिन. की त्याला दुसरं नाव काय एडीएचला? व्हॅसोप्रेसिन असं नाव आहे. मग हे एडीएच केव्हा सिक्रेट होतं? जेव्हा आपल्या ब्लड मध्ये कॉन्सन्ट्रेशन वाढतं किंवा त्या ठिकाणी पाण्याचं प्रमाण बॉडी फ्लुइड मध्ये कमी होणार आहे. बॉडी फ्लुइड मध्ये पाण्याचं प्रमाण कमी झालं म्हणजेच काय, त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन त्या ठिकाणी वाढलेलं आहे. ॲट दिस टाइम द ऑस्मोरिसेप्टर्स स्टिम्युलेट्स द हायपोथॅलॅमस, स्टिम्युलेट हायपोथॅलॅमस and this hypothalamus secrete a hormone ADH which is released by pituitary gland. काय होतं? हा जो ADH हार्मोन आहे हे हायपोथॅलॅमस सिक्रेट करतं पण त्याला रिलीज कोण करणार आहे? पिट्युटरी ग्लँड रिलीज करणार आहे. मग हा ADH काय आहे? इट इज अगेन्स्ट द डायल्यूट युरिन. तो डायल्यूट युरिनच्या विरोधात आहे म्हणून तर त्याचं नाव काय? अँटी डायुरेटिक हार्मोन. मग हा एडीएच काय करतो? इन्क्रीज रिॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर. हा काय करतो? तर जे युरिन तयार झालंय त्या युरिन मधून वॉटर रिॲब्सॉर्प्शन वाढवतोय. मग वॉटर रिॲब्सॉर्प्शन वाढल्यानंतर काय होणार आहे? पुन्हा त्या ठिकाणी जे ब्लड मध्ये कॉन्सन्ट्रेशन वाढलं होतं ते आता डायल्यूट व्हायला चालू होणार आहे किंवा नॉर्मलला होणार आहे. सो हियर एडीएच इन्क्रीज द रिॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर फ्रॉम द डीसीटी अँड सीटी. जे डिस्टल कॉन्टिब्युल आहे आणि कलेक्टिंग ट्यूब्युल आहे तर त्या ठिकाणी काय होतं? वॉटर रिॲब्सॉर्प्शन वाढणार आहे. मग वॉटर रिॲब्सॉर्प्शन वाढलं म्हणजेच काय झालं? त्या ठिकाणी किडनीचं फंक्शन त्यांनी तरी मेंटेन केलेलं आहे. हियर इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ व्हॅसोप्रेसिन. की त्याला आपण काय म्हटलं? व्हॅसोप्रेसिन म्हटलेलं आहे बिकॉज इट इन्क्रीज ब्लड प्रेशर. काय करतं ते? व्हॅसो म्हणजे ब्लड वेसल, प्रेसिन म्हणजे त्याला प्रेस करणार आहे. तर ब्लड वेसल प्रेस करून त्या ठिकाणी हा ब्लड प्रेशर इन्क्रीज करतो आणि ब्लड प्रेशर इन्क्रीज झाल्यामुळं त्या ठिकाणी ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट इज इन्क्रीज. काय होतं? किडनीमध्ये जे फिल्टर होणार आहे ब्लड आणि त्याच्यापासून जे युरिन तयार होणार आहे त्याचा रेट या ठिकाणी वाढणार आहे. सो हियर इट इन्क्रीज द ब्लड प्रेशर अँड इन्क्रीज द ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट. मग आता या ठिकाणी काय झालं की ब्लड मध्ये किंवा बॉडी टिश्यू मध्ये वॉटर ऍब्सॉर्ब झालं, व्हॉल्यूम वाढलेला आहे त्या ठिकाणी म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन कमी झालं. मग अशा वेळेस पुन्हा त्या ठिकाणी जे ऑस्मोरिसेप्टर असतात इट स्टॉप्स द फॉर्मेशन ऑफ एडीएच फ्रॉम द हायपोथॅलॅमस. की हायपोथॅलॅमस पासून एडीएच तयार करण्याचं काम थांबवणार आहे.
सो हियर इट इज द फंक्शन ऑफ एडीएच. हे काय झालं? एडीएचचं फंक्शन. सेकंड आता रेनिन. The renin, it is secreted by juxtaglomerular apparatus. जे रेनिन आहे कोण सिक्रेट करतं? जे ॲपॅरेटस सिक्रेट करतं, ज्याला काय म्हणतो आपण जक्स्टाग्लोमेरुलर ॲपॅरेटस म्हणतो, की ते काय करणार? रेनिन सिक्रेट करणार आहे. आता हे रेनिन केव्हा सिक्रेट होतं? जेव्हा त्या ठिकाणी ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट फॉल्स, की किडनीमध्ये त्या ठिकाणी फिल्ट्रेशन रेट कमी झाला, त्या ठिकाणी ब्लड कमी फिल्टर व्हायला लागलं आणि युरिन कमी तयार होत असेल, तर त्यावेळेस काय होतं? रेनिन इज सिक्रेटेड बाय जक्स्टाग्लोमेरुलर ॲपॅरेटस. मग या ठिकाणी रेनिन काय करतं? दिस रेनिन ऍक्ट्स अपॉन एंजियोटेन्सिनोजेन विच इज प्रेझेंट इन ब्लड. ब्लड मध्ये एक कंपोनंट आहे की ज्याला आपण काय म्हणतोय? एंजियोटेन्सिनोजेन. दिस एंजियोटेन्सिनोजेन इज कन्वर्टेड इंटू एंजियोटेन्सिन, बाय ऍक्शन ऑफ रेनिन. की रेनिनच्या ऍक्शनमुळं एंजियोटेन्सिन नावाचा कंपोनंट जो ब्लड मध्ये होता त्याचं रूपांतर कशामध्ये झालेलं आहे? एंजियोटेन्सिन. This angiotensin is again converted into angiotensin second. त्याचं रूपांतर कशामध्ये झालं आता? एंजियोटेन्सिन सेकंड मध्ये बाय एंजियोटेन्सिन कन्व्हर्टिंग फॅक्टर. रेनिन काय करतं? तर एंजियोटेन्सिनोजेनचं कन्व्हर्जन एंजियोटेन्सिन मध्ये करतं आणि ह्या एंजियोटेन्सिनचं कन्व्हर्जन एंजियोटेन्सिन सेकंड मध्ये होतं बाय द ऍक्शन ऑफ एन्झाइम दॅट इज द एंजियोटेन्सिन कन्व्हर्टिंग फॅक्टर. मग आता हा जो एंजियोटेन्सिन आहे तो म्हणजे आपला या ठिकाणचा तिसरा पार्ट. फर्स्ट एडीएच झाला, सेकंड रेनिन, तिसरा कुठला होता? एंजियोटेन्सिन. तर हा जो एंजियोटेन्सिन आहे, एंजियोटेन्सिन, दिस एंजियोटेन्सिन is a vasoconstrictor. हा कसा आहे? व्हॅसोकॉन्स्ट्रिक्टर आहे की तो ब्लड वेसलला असा कॉन्स्ट्रिक्ट करतो. म्हणजे ब्लड वेसलला कॉन्स्ट्रिक्ट केलं म्हणजे काय होणार या ठिकाणी? इट इन्क्रीज ब्लड प्रेशर. की ब्लड वेसलला कॉन्स्ट्रिक्ट केल्यामुळं त्याला काय होणार? तो ब्लड प्रेशर इन्क्रीज होणार आहे. मग ब्लड प्रेशर इन्क्रीज झालं म्हणजेच काय झालं या ठिकाणी? ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट इज इन्क्रीज. काय झालं? ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट इज इन्क्रीज. आपण इथं बघितलं होतं की काय होतं? किडनीमध्ये जर ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट कमी झाला तर या ठिकाणी जक्स्टाग्लोमेरुलर सेल सिक्रेट रेनिन. रेनिन ऍक्ट्स अपॉन एंजियोटेन्सिनोजेन which is present in blood, convert into angiotensin, which angiotensin converts into angiotensin second by angiotensin converting factor, and this angiotensin is a vasoconstrictor कि जो कसा आहे? vasoconstrictor आहे which increase blood pressure and here glomerular filtration is increase. इथं म्हटलं होतं आपण डिक्रीज म्हटलं होतं. ज्यावेळेस ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन डिक्रीज होणार आहे त्यावेळेस रेनिन सिक्रेट होतं आणि त्यानंतर एंजियोटेन्सिन तयार होतं. अँड दिस एंजियोटेन्सिन काय करतं? व्हॅसोकॉन्स्ट्रिक्टर आहे, ब्लड प्रेशर इन्क्रीज करतं. त्याचबरोबर ते काय करतं? ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट सुद्धा काय करणार आहे? तो इन्क्रीज करणार आहे. ऍट द सेम टाइम इट इन्क्रीज सोडियम क्लोराईड वॉटर, जे पाणी असेल किंवा सोडियम असेल किंवा एक्सक्रिशन असेल तर त्याचं त्या ठिकाणी तो काय करणार आहे? रिॲब्सॉर्प्शन. हे त्याचं सेकंड फंक्शन आहे. इन्क्रीज सोडियम क्लोराइड ऑन वॉटर, रिॲब्सॉर्प्शन त्या ठिकाणी तो इन्क्रीज करणार आहे. अँड इट स्टिम्युलेट्स. तिसरं फंक्शन त्याचं काय? स्टिम्युलेट्स. इट स्टिम्युलेट्स adrenal cortex to secrete a hormone that is the aldosterone.
की हा अँजिओटेन्सिन काय करतो, तर स्टिम्युलेट ॲड्रिनल कॉर्टेक्स, किडनीच्या वरती ज्या सुप्रारिनल ग्लँड्स आहेत की ज्यालाच आपण काय म्हणतो, ॲड्रिनल ग्लँड असं म्हणतो. मग या ॲड्रिनल कॉर्टेक्स जो आतला भाग आहे, बाहेरचा भाग आहे, त्याला काय करतात, तो स्टिम्युलेट करतो टू सिक्रेट अल्डोस्टेरॉन. मग आता आपण या ठिकाणी काय बघितलं, एडीएच, रेनिन आणि अँजिओटेन्सिन. आता आपण पुढचे पार्ट बघूया, अल्डोस्टेरॉन आणि एएनएफ. So number 4, that is the aldosterone. जसं मग सांगितलं मी, aldosterone it is secreted by the adrenal cortex. कोण सिक्रेट करणार आहे, ॲड्रिनल कॉर्टेक्स सिक्रेट करणार आहे. मग आता अल्डोस्टेरॉन काय करतो, दिस अल्डोस्टेरॉन इट इज ऑल्सो वॅसोकॉन्स्ट्रिक्टर. हा सुद्धा कसा आहे, वॅसोकॉन्स्ट्रिक्टर. दॅट मीन्स इट इन्क्रीज ब्लड प्रेशर, दॅट मीन्स इट इन्क्रीज ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट. हा काय वॅसोकॉन्स्ट्रिक्टर आहे, म्हणजे ब्लड वेसलला कॉन्स्ट्रिक्ट करणार आहे. त्याचा अर्थ काय झाला, तो ब्लड प्रेशर वाढवणार आहे किडनीमध्ये, आणि त्याचबरोबर तो काय करतो, ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट सुद्धा काय करतो, तो इन्क्रीज करतो. ॲट द सेम टाइम it increase the reabsorption of sodium ions. सोडियम आयन्स काय करतो, तो रिअब्सॉर्प्शन वाढवणार आहे. and the last point, number 5, that is the ANF. ANF means atrial natriuretic factor. याचं नाव काय, atrial natriuretic factor. ANF म्हणजेच काय, atrial natriuretic factor. This ANF it is secreted by the wall of heart, that is the atria. की हार्टचे जे वॉल आहेत, तर ते वॉल काय करतात, ANF सिक्रेट करतात. आता हे केव्हा सिक्रेट होणार आहे, when there is a increase in blood volume, की ब्लड व्हॉल्यूम वाढणार आहे. म्हणजेच काय झालं, कॉन्सन्ट्रेशन कमी झालं. पहिले 4 जे हार्मोन होते यांनी काय केलं, जेव्हा ब्लडचं कॉन्सन्ट्रेशन जास्त होतं त्यावेळेस ते कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी एडीएच, रेनिन, अँजिओटेन्सिन आणि अल्डोस्टेरॉनने मिळून केलेलं आहे. मग हा या चौघांच्या बरोबर अपोजिट काम करतोय. या चौघांचा तो काय करतो, अपोजिट काम करतो, की इथं ब्लड व्हॉल्यूम वाढलेला आहे, म्हणजे बॉडी टिश्यू मध्ये किंवा ब्लड मध्ये कॉन्सन्ट्रेशन कमी आहे, पाण्याचं प्रमाण जास्त झालं. मग हा व्हॉल्यूम वाढल्यामुळं हार्ट वरती त्या ठिकाणी प्रेशर येतं, की ज्यामुळे त्या ठिकाणी ही वॉल ऑफ द हार्ट सिक्रेट्स ANF, की ते काय करतात, ॲट्रियल नायट्रोटिक फॅक्टर रिलीज करतात. मग आता ANF काय करतो, हा जो ANF आहे इट इज अ वॅसोडायलेटर. हा काय, वॅसोडायलेटर. मगाशी कसे होते, वॅसोकॉन्स्ट्रिक्टर होते, वॅसोप्रेसिन होते, पण हा कसा आहे, वॅसोडायलेटर. म्हणजे ब्लड वेसलला तो असा डायलेट करणार आहे, म्हणजे मोठा करणार आहे. मग वॅसोडायलेटर असल्यामुळे काय होतं, या ठिकाणी बीपी जो किडनीमध्ये असेल तो काय होणार आहे, प्रेशर कमी केलं जातं. प्रेशर कमी झालं याचा अर्थ काय झाला, ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट सुद्धा काय झालं, कमी झालं. की किडनीमध्ये जे फिल्ट्रेशन होणार आहे ते कमी प्रमाणात होणार आहे, बिकॉज ANF acts as a vasodilator which decrease the blood pressure and decrease the glomerular filtration rate. की त्या ठिकाणी तो ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट कमी करणार आहे, की ज्यामुळे त्या ठिकाणी फिल्ट्रेशन कमी होणार आहे. दिस ANF increases, बघा मी काय सांगतो, increases excretion of sodium ion. मगाशी काय होत होतं, इन्क्रीज इन ऍब्सॉर्प्शन और रिअब्सॉर्प्शन ऑफ सोडियम आयन. पण इथं काय होतंय, सोडियम आयन आता रिअब्सॉर्ब केले जास्त बॉडीमध्ये, त्यामुळं इथं काय होतं, ANF इन्क्रीजेस एक्सक्रिशन ऑफ सोडियम आयन, की सोडियम आयनचं एक्सक्रिशन वाढवतं, की सोडियम आयन शरीरामधून युरिनमध्ये जातात
आणि त्या युरिनमधनं ते बाहेर जाणार आहे, विच इज कॉल्ड ॲज अ नॅट्रियुरेसिस. त्यालाच आपण काय म्हणणार आहे, नॅट्रियुरेसिस. एक्सक्रीशन ऑफ सोडियम आयन्स, दॅट इज कॉल्ड ॲज अ नॅट्रियुरेसिस. की ते सोडियम आयन्स काय होणार आहेत, रिलीज होणार आहेत किंवा त्याने एक्सिड होणार आहेत. अँड देर इज अ ऍब्सॉर्प्शन, वॉटर इज लेस, वॉटर रिअब्सॉर्प्शन डिक्रीजेस. की वॉटर रिअब्सॉर्प्शन डिक्रीज होणार आहेत. म्हणजेच या ठिकाणी पहिले 4 हार्मोन काय करतात, वॉटर रिअब्सॉर्प्शन वाढवण्याचं काम करतात, व्हॅसोप्रेसिनचं काम करतात, ब्लड प्रेशर वाढवण्याचं काम करतात. तर ANF काय करतोय, व्हॅसोडायलेटरचं काम करतोय, प्रेशर कमी करण्याचं काम करतोय आणि वॉटर रिअब्सॉर्प्शन तो कमी करतोय. की ज्यामुळं त्या ठिकाणी ऑस्मो रेग्युलेशनचं त्या ठिकाणी बॅलन्स होणार आहे. की वॉटर अँड सॉल्ट त्यामध्ये काय होणार आहे, बॅलन्स होणार आहे. हिअर ANF मेंटेन दी रेनिन अँजिओटेन्सिन मेकॅनिझम. हे जे रेनिन अँजिओटेन्सिन मेकॅनिझम आहे त्याला सुद्धा त्या ठिकाणी ते मेंटेन करण्याचं काम हे ANF करतं. सो हिअर वी स्टडी द रेग्युलेशन ऑफ किडनी बाय ADH, renin, angiotensin, aldosterone and ANF. Thank you.